हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस पाटील भरती 2026 वर फोकस करून पोलीस पाटील भरतीसाठी आवश्यक असणारा अति महत्वाचा घटक आहे सामान्य ज्ञान. आणि या सामान्य ज्ञान घटकावरील अति महत्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे. यामध्ये आपण जे सामान्य ज्ञान मध्ये आहे, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, हे सर्वच विषय व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न पहा. केंद्रीय माहिती आयुक्ताच्या निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय माहिती आयुक्तांच्या निवड समितीचे अध्यक्ष ते असतात पंतप्रधान. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पंतप्रधान. ओके, आता ऑप्शन मध्ये भारताचे सरन्यायाधीश, तर हे चुकीचे, हे समितीचे सदस्य नसतात. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष हे निवड समितीचे सदस्य नसतात. आणि राष्ट्रपती काय करतात, तर राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. ओके, राष्ट्रपती नियुक्ती करतात. ओके, हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, खालीलपैकी कोणत्या दशकात भारतात लोकसंख्येतील टक्केवारी सर्वाधिक वाढलेली आहे? पहा, तर ते दशक आहे 1961 ते 1971. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 1961 ते 1971. ओके, आता यामध्ये किती वाढ झाली होती, तर यामध्ये 24.81. ओके, 24.80% इतकी वाढ झाली होती, जी सर्वाधिक वाढ आहे. ओके, त्यानंतर 19 ऑप्शन मध्ये पहा 1951 ते 1961 यामध्ये किती वाढ झाली होती? 21.64%. ओके, इतकी वाढ झाली होती. त्यानंतर 1981 1991 मध्ये किती वाढ झाली होती? यामध्ये 23.87% इतकी वाढ झाली होती, हे लक्षात ठेवा. आणि 2001 ते 2011 मध्ये 17.72% वाढ झाली होती. आता राहिलं यामध्ये कोणकोणता? 1971. ओके, 1971 ते 1981 मध्ये किती वाढ झाली होती, तर 24.66%. ओके, इतकी वाढ झाली होती. आणि 1991 ते 2001 मध्ये किती वाढ झाली होती, तर 21.54% वाढ झाली होती, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज कोणत्या राज्यात आहे, तर तो आहे रामेश्वरम, तमिळनाडू येथे. ओके, योग्य उत्तर काय असेल मग? या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 तमिळनाडू. ओके, आणि या ब्रिजचं नाव काय आहे? पंबन ब्रिज याचं नाव आहे. ओके, भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी आहे या. ओके, आणि त्या ब्रिजचं नाव काय सांगितलं तुम्हाला? पंबन पूल. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्या नवीन पुलाचं उद्घाटन आत्ताच झालेलं आहे. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये आंध्र प्रदेश येथे असा पूल आहे का? नाही. महाराष्ट्रामध्ये नाही, केरळमध्ये देखील नाही. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात कोणता शब्द आहे? न्याय या संदर्भात कोणता शब्द आहे? सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी. ओके, पहा, सार्वभौम काय आहे, तर हे मूल्य आहे. धर्मनिरपेक्ष मूल्य आहे. समाजवादी हे देखील मूल्य आहे. पण आर्थिक हे काय आहे, तर आर्थिक न्यायाचं शब्द आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 आर्थिक. ओके, राज्यघटनेतील न्यायाची 3 रूप आहेत, त्यामध्ये कोणकोणता आहे? सामाजिक न्याय. ओके, त्यानंतरचा कोणता आहे? आर्थिक न्याय. ओके, आणि त्यानंतर राजकीय न्याय. ही न्यायाची 3 रूप आहेत राज्यघटनेमध्ये. ओके, आणि सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी ही मूल्य आहेत. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक सूचना आहे. पहा, तुमची जी येणारी पोलीस पाटील भरती त्यामध्ये जवळजवळ 80 मार्कांसाठी लेखी परीक्षा आणि 20 मार्कांसाठी तोंडी परीक्षा आहे, बरोबर. आणि मग या 80 मार्कांमध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान आहे, चालू घडामोडी आहे, गणित आहे, आणि जे जिल्हा आहे त्या जिल्हा विशेष बद्दलची माहिती. मग जवळजवळ सामान्य ज्ञान या घटकावर तुम्हाला जास्त प्रश्न येणार आहेत, आणि तो घटक तुमचा पक्का असणं गरजेचं आहे. आणि त्याचसाठी तुमच्या याच घटकावर फोकस करून आपण सामान्य ज्ञान या घटकावर जे जीके आहे, जीके, त्यासाठी आपण एक स्पेशल असं ई बुक लॉन्च केलेलं आहे. यामध्ये जे इतिहास असेल, भूगोल असेल,
राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, हा जो तुमचा सिलेबस आहे यासाठी हा सिलेबस आपण फुल डिटेलमध्ये त्यामध्ये कव्हर केला आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर प्रत्येक विषयाचे जे सब टॉपिक आहे त्या सब टॉपिकचं कव्हरेज आहे. त्या प्रत्येक सब टॉपिकवर जास्तीत जास्त संभाव्य प्रश्न आपण घेतलेले आहेत. प्रत्येक जो प्रश्न आहे त्यावर सविस्तर व सोप्या भाषेत आपण एक्सप्लेनेशन दिलेले. ओके, त्यामध्ये पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आहे. त्यामुळे ही ई बुक तुमच्या जवळ असणं महत्वाचं आहे. यामध्ये जे वारंवार परीक्षेत रिपीट होणारे प्रश्न आहेत ते समाविष्ट आहेत आणि पोलीस पाटील तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ई बुक तुम्ही यूज केली तरी चालणार आहे. यामध्ये कन्सेप्ट क्लिअर होणार आहे, क्वेश्चनची प्रॅक्टिस होणार आहे आणि हे सर्व तुम्हाला या एकाच ई बुक मध्ये मिळणार आहे. त्यामुळे ही जी ई बुक म्हणजे कम्प्लीट जीके पॅकेज आहे, कम्प्लीट जीके पॅकेज. त्यामुळे कमी वेळात जास्त आउटपुट मिळण्यासाठी हे बेस्ट चॉईस आहे. त्यामुळे आजच हे ई बुक घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा द्या. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त अगदी माफक फी मध्ये फक्त 129 रुपयामध्ये ही ई बुक तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा आणि लगेच तुम्हाला ती ई बुक मी सेंड करेन. ओके, त्याची तुम्ही प्रिंट घेऊ शकता किंवा तसेच तुम्ही रीड देखील करू शकता. यामध्ये जर भूगोल म्हटलं तर यामध्ये जगाचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, त्यानंतर सूर्यमाला आहे, पृथ्वी आहे, याचा आपण समावेश केला. इतिहासामध्ये गांधीजींचे आंदोलन आहेत, राष्ट्रीय काँग्रेस आहे, तर गव्हर्नर जनरल आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, वेद आहे, प्राचीन इतिहास आहेत, इतिहासामध्ये लढाया आहेत, महत्वाच्या लढाया, पानिपतच्या लढाया, बक्सरच्या लढाया, बरोबर. त्यानंतर प्लासीची लढाई आहे. राज्यशास्त्रामध्ये महत्वाची कलमे परिशिष्टे आहेत, घटना निर्मिती आहे, राज्यपाल आहे, राष्ट्रपती उपराष्ट्रपती आहे, विधिमंडळ आहे, लोकसभा आहे, संसद आहे, राज्यसभा आहे. ओके, तर अशा पद्धतीचे सर्व प्रश्न आहेत. अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्राचे जनक कोण आहे, त्यानंतर जी कर रचना आहे ती आहे. सामान्य विज्ञानमध्ये आपले जे संशोधक शोध आहेत ते आहे. त्यानंतर महत्वाचं जर विचारलं सामान्य विज्ञानामध्ये तर उपकरण, त्याचं जे यूज आहे, उपयोग आहे ते, हे देखील खूप महत्वाचं आहे, बरोबर. आणि इतिहासात तुम्हाला सांगितलं गांधी युग महत्वाचा आहे, गांधीजींच्या चळवळी आहेत, त्यानंतर गव्हर्नर जनरल त्यांचं काळ आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. राज्यशास्त्रामध्ये सांगितलं विधिमंडळ, त्यानंतर जे लोकसभा संसद आहे ते, त्यानंतर महत्वाची कलमे परिशिष्टे आहेत, जी घटना निर्मिती आहे ती, घटना निर्मितीची प्रोसेस, हे सर्वच घटना निर्मिती संबंधीचे सर्वच प्रश्न या ई बुक मध्ये. त्यामुळे आत्ताच ही ई बुक घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. ओके, आता पहा भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती होता. बिहारचा साक्षरता दर सांगायचा आहे तर तो 61.80 होता. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 61.80%. ओके, 2011च्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर 61.80% होता. ओके, आणि सर्वात जास्त साक्षर राज्य कोणतं होतं तर ते राज्य आहे केरळ. सर्वात जास्त साक्षर राज्य केरळ, त्याचा साक्षरता दर किती होता तर 94% इतका होता. हे इथं लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, महात्मा गांधींनी 1919 मध्ये कोणत्या कायद्याच्या विरोधात सत्याग्रह सुरू केला तर तो आहे रौलेट ऍक्ट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, रौलेट ऍक्ट. ओके, तर पहा रौलेट ऍक्ट काय तर या विरोधात 1919 मध्ये गांधीजींनी सत्याग्रह केला आणि यालाच काय बोललं जातं तर यालाच काळा कायदा देखील म्हटलं जातं. ओके, काळा कायदा रौलेट ऍक्टला म्हटलं जातं. ओके, त्यानंतर गुन्हेगारी जमाती कायदा हा वेगळा कायदा होता. गांधीजींनी या विरोधात विशेष आंदोलन केलं नव्हतं. पिट्स इंडिया ऍक्ट 1784 मध्ये पारित कायदा आहे, ब्रिटिश भारताच्या सुरुवातीच्या प्रशासनासंदर्भात होता. आणि सायमन कमिशन 1928 मधील प्रकरण आहे. गांधीजींनी त्या विरोधात आंदोलन केलं नव्हतं. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांची संकल्पना कुठून घेतली आहे तर ती USSR कडून घेतली, सोव्हिएत युनियन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, USSR, सोव्हिएत युनियन. ओके, कलम 51A. ओके, कलम 51. ओके, कलम 51A भाग 4 आहे. ओके, यामधील जो भाग
4 हे आहे अंतर्गत मूलभूत कर्तव्य आहेत जी USSRच्या घटनेवर आधारित आहेत. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहू, जर्मनीकडून आपण काय घेतलं, मूलभूत हक्कांमध्ये काही तत्वे जर्मनीकडून घेतलेली आहेत. ओके. आणि चीनकडून आपण काहीच घेतले नाही, बरोबर. दक्षिण आफ्रिकेकडून आपण काय घेतलंय, तर संसदीय प्रणालीचा काही भाग आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेला आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, खालीलपैकी कोणते पॉलिसॅकॅराइड म्हणून वर्गीकृत करता येईल. ओके. पॉलिसॅकॅराइड तर ते आहे स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज. ओके. हे पॉलिसॅकॅराइड्स आहेत. स्टार्च वनस्पतींमध्ये साठवलं जाणारं पॉलिसॅकॅराइड आहे. ओके. त्यानंतर ग्लायकोजन प्राण्यांमध्ये आणि सेल्युलोज वनस्पतींच्या भिंतीत. हे लक्षात ठेवा, काय स्टार्च कुठे आढळतं, तर वनस्पतींमध्ये आढळणारं आहे, साठवलं जातं. आणि ग्लायकोजन प्राण्यांमध्ये साठवले जाणारे पॉलिसॅकॅराइड आहे आणि सेल्युलोज वनस्पतींच्या भिंतींमध्ये आढळणारे पॉलिसॅकॅराइड आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे. तर ऑप्शनमध्ये पहा 2 ग्लुकोज, सुक्रोज, लॅक्टोज. पहा ग्लुकोज मोनोसॅकॅराइड आहे, सुक्रोज व लॅक्टोज डायसॅकॅराइड आहेत. ओके. त्यानंतर रायबोज, डीऑक्सिरायबोज आणि गॅलॅक्टोज तर हे मोनोसॅकॅराइड्स आहेत. आणि सुक्रोज, लॅक्टोज, फ्रुक्टोज तर मी आत्ताच सांगितलं तुम्हाला डिसॅकॅराइड व मोनोसॅकॅराइड आहेत. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, पहा भारताचे मुख्य माहिती आयुक्त हे किती कालावधीसाठी पदावर राहतात. माहितीचा अधिकार देखील महत्त्वाचा आहे, त्यावर देखील आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल. ओके. तर मुख्य माहिती आयुक्त पद धारण केल्यावर 3 वर्षे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वर्षे. राईट. 3 वर्षे कालावधीसाठी पदावर राहतात भारताचे मुख्य माहिती आयुक्त. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, संगणकाच्या डिस्प्लेचा सामान्य रिफ्रेश रेट काय आहे, तर तो आहे 60 हर्ट्ज. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 60 हर्ट्ज. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, सर्वसामान्य संगणक, लॅपटॉप आणि मॉनिटर्समध्ये सर्वसामान्य रिफ्रेश रेट किती असतो, 60 हर्ट्ज. पुढे पाहूया, ऐक्यवर्धिनी सभा कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाने स्थापन केली. ऐक्यवर्धिनी सभा ही वासुदेव बळवंत फडके यांनी स्थापन केलेली. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये लहुजी साळवे यांनी काय केलं, तर त्यांनी शूरवीर दल तयार केलं होतं. ओके. महादेव गोविंद रानडे सामाजिक सुधारक होते. ओके. आणि वासुदेव बळवंत फडके यांनी कधी, तर 1873 मध्ये ऐक्यवर्धिनी सभा स्थापन केली होती. त्यानंतर पुढे पाहूया, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याच्या ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर हे 1000च्या वर आहे. ओके. तर ते आहे गोवा आणि केरळ दोन्ही. ओके. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 1 आणि 2 दोन्ही. ओके. तर पहा, गोव्यामध्ये ग्रामीण लिंग गुणोत्तर किती आहे, तर 1000 पेक्षा जास्त आहे. ओके. आणि हेच गुणोत्तर केरळचे ग्रामीण लिंग गुणोत्तर किती आहे, तर ते आहे 1084. ओके. म्हणून हे दोन्ही राज्य ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर 1000च्या वर असलेली आहेत. त्यानंतर पुढे पाहूया, पहा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील सर्वाधिक पाऊस पडतो. अति महत्वाचा प्रश्न आहे, तर तो आहे मौसिनराम. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मौसिनराम. ओके. मौसिनराम मेघालयामध्ये आहे आणि जगातील सर्वाधिक वार्षिक पावसाची नोंद इथे झालेली आहे. आणि किती झालेली आहे, तर 11,872 मिलीमीटर. ओके. इतकी झालेली आहे. त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा, पासीघाट अरुणाचल प्रदेशातील आहे, तिथे इतका जास्त पाऊस नाही पडत. ओके. अगुंबे कर्नाटकमधील चेरापुंजी ऑफ साऊथ म्हणून ओळखलं जातं, पण सर्वाधिक पाऊस नाही पडत. आणि महाबळेश्वर महाराष्ट्रात आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे.
अगुंबे लक्षात ठेवा, चेरापुंजी ऑफ साऊथ. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे संगणक रिलेटेड. टिम बर्नर्स-लीने वर्ल्ड वाईड वेबचा शोध कधी लावला? तर तो 1990 मध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 1990. ओके, टिम बर्नर्स-लीने सर्न येथे वर्ल्ड वाईड वेबची सुरुवात केली होती. कुठे? सर्न येथे. सर्न येथे वर्ल्ड वाईड वेबची सुरुवात केली होती. ओके, त्यानंतर 1981 मध्ये काय आहे तर संगणकाची सुरुवात झाली होती, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. खालीलपैकी कोणत्या वर्षी सिंधू जल करार केला गेला? सिंधू जल करार हा 1960 मध्ये केला गेला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 1960. ओके, सिंधू जल करार कधी झाला होता? 19 सप्टेंबर 1960 मध्ये झाला होता. कोणकोणत्या देशात? भारत व पाकिस्तान दरम्यान झाला होता. या करारानुसार रावी, बियास व सतलज. ओके, रावी, बियास व सतलज या पूर्वेकडील नद्या भारताच्या वाट्याला आल्या तर सिंधू, झेलम व चिनाब या ज्या पश्चिमेकडील नद्या आहेत त्या पाकिस्तानच्या वाट्याला आल्या होत्या. ओके, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अय्यूब खान यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके, आणि यासाठी जागतिक बँकेने मध्यस्थी देखील केली होती. त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे 1972. इथे शिमला करार झालेलं वर्ष आहे. ओके, आणि 1948 मध्ये भारत पाकिस्तान यामध्ये पाण्यावरील पहिला संघर्ष झाला होता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 नुसार कोणत्याही स्त्रीला मातृत्व लाभ मिळण्यासाठीचा कमाल कालावधी किती आहे? तर तो आहे 26 आठवडे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 26 आठवडे. ओके, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 नुसार मातृत्व रजा किती आहे? तर 26 आठवड्यांची आहे. 26 आठवडे इतकी आहे. ओके, ही रजा केवळ 2 जिवंत मुलांसाठी मर्यादित आहे. तिसऱ्या पत्त्यासाठी केवळ 12 आठवडे रजा दिली जाते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. बहादूर शाह जफर यांचा रंगूनच्या तुरुंगात मृत्यू कोणत्या वर्षी झाला? तर तो 1862 मध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 1862. ओके, बहादूर शाह जफर हा मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट होता, हे लक्षात ठेवा. आणि 1857च्या उठावानंतर त्याला इंग्रजांनी रंगून येथे बंदी केलं होतं आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. आणि कधी झाला? 1862 मध्ये. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पंडिता रमाबाई यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक विधान म्हणजे बरोबर विधान सांगायचंय? त्यांनी प्रार्थना समाजाच्या साहाय्याने आर्य महिला समाजाची स्थापना केली, अगदी बरोबर आहे. आणि त्या शारदा सदनच्या संस्थापक होत्या. शारदा सदन हे बरोबर, तर हे देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 1 आणि 2 दोन्ही बरोबर. ओके, पंडिता रमाबाई यांनी 1882 मध्ये, कधी? 1882 मध्ये प्रार्थना समाजाच्या मदतीने आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. आणि त्या शारदा सदन मुंबई या संस्थेच्या संस्थापक होत्या, जिथे विधवांना शिक्षण दिले जात असं. ओके, त्यांनी स्त्रियांसाठी अनेक संस्था देखील उभारल्या होत्या. त्यामध्ये महत्त्वाच्या संस्था देखील तुम्हाला सांगतो. त्यामध्ये आहे कृपा सदन आणि मुक्ती सदन. मित्रांनो, डाटा एकदम ऑथेंटिक आहे, तुम्ही 100% ट्रस्ट करू शकता. पुढे पाहूया. पहा, खालीलपैकी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण कोणी लिहिले? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण दादोबा पांडुरंग तडकरकर यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, दादोबा पांडुरंग तडकरकर
हे 19व्या शतकातील मराठी व्याकरणकार होते. त्यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिलं होतं. ओके, आणि त्यांना मराठी भाषेचे पायनियर देखील मानलं जातं. त्यानंतर समोरचा प्रश्न, 1878च्या शस्त्र अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? शस्त्र अधिनियम 1878, तर यामध्ये भारतीयांना परवान्याशिवाय शस्त्र बाळगता येणार नाही, हे विधान बरोबर आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, भारतीयांना परवान्याशिवाय शस्त्र बाळगता येणार नाही. ओके, इंडियन आर्म्स ऍक्ट काय आहे? इंडियन आर्म्स 1878 कोणी लागू केला? लॉर्ड लिटन. लॉर्ड लिटनने लागू केला होता आणि या ॲक्टनुसार भारतीयांना परवान्याशिवाय शस्त्र बाळगता येणार नाही ही तरतूद होती. ओके, युरोपियन, अँग्लो इंडियन यांना यातून सूट देण्यात आली होती आणि भारतीयांना परवान्याशिवाय शस्त्र बाळगणे फौजदारी गुन्हा ठरवला गेला होता. हे महत्त्वाचे पॉईंट. पुढे पाहूया. खालीलपैकी कोण डिप्रेस्ड क्लासेस मिशन आणि मुरळी प्रतिबंधक सभेचे संस्थापक होते? पहा, डिप्रेस्ड क्लासेस मिशन आणि मुरळी प्रतिबंधक सभेचे संस्थापक होते विठ्ठल रामजी शिंदे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कधी केली होती? 18 ऑक्टोबर 1906 मध्ये केली होती. ओके, आणि कुठे केली होती? मुंबई येथे केले होते. आणि याचे पहिले अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती चंदावरकर. न्यायमूर्ती चंदावरकर हे याचे पहिले अध्यक्ष होते. ओके, आणि विठ्ठल रामजी शिंदे या चळवळीचे प्रमुख प्रेरणास्थान होते. आणि मुरळी प्रतिबंधक सभा यांनी 1910 मध्ये चालू केली होती. कुठे? पुण्यातील शाखेने इथे आयोजन केलं होतं. 1910 मध्ये पुण्यातील शाखेत आयोजन करण्यात आले होते. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये मृणाल पाटणेकर सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि नानाजी देशमुख हे देखील समाजकारणात कार्यरत होते. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम अमरकंटक येथे झाला? अमरकंटक येथे नर्मदा या नदीचा उगम झाला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, नर्मदा. ओके, नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे. कोणती पर्वतरांग आहे ती? तर ती पर्वतरांग आहे मैकल पर्वतरांगेमध्ये झालेला आहे. आणि नर्मदा ही पश्चिमेकडे वाहणारी एक प्रमुख नदी आहे. बरोबर. त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा, ब्रह्मपुत्रा ही तिबेटमधून उगम पाहणारी नदी आहे आणि अरुणाचल प्रदेशमधून भारतात प्रवेश करते. यमुना नदी उत्तराखंडमध्ये यमुनोत्री येथे उगम झालेला आहे. आणि कावेरी नदीचा उगम कुठे आहे? कर्नाटकमध्ये कुठे? ब्रह्मगिरी पर्वतामध्ये उगम झालेला आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. राष्ट्रपती हे कोणाच्या चौकशीनंतर मुख्य माहिती आयुक्तांना पदावरून काढू शकतात? सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, सर्वोच्च न्यायालय. माहिती अधिकार कायदा यालाच काय म्हणतात? राईट टू इन्फॉर्मेशन, RTI अंतर्गत राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनंतरच मुख्य माहिती आयुक्त किंवा इतर माहिती आयुक्तांना पदावरून काढू शकतात. बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान ओडिसा राज्यात कोणता आदिवासी उठाव झाला? तर तो कोरापुट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कोरापुट हा आदिवासी उठाव झाला. 1942 साली भारत छोडो आंदोलनादरम्यान ओडिसामधील कोरापुट जिल्ह्यात आदिवासी उठाव झालेला आहे. आणि कोरापुट उठाव हे ब्रिटिश विरोधात स्थानिक आदिवासींचे आंदोलन होतं. ओके, आता हो काय आहे? तर हो झारखंडमध्ये प्रमुख. ओके, त्यानंतर चुवार काय आहे? चुवार तर बंगालमधील जुनी बंडखोरी आहे. ओके, आणि कोल देखील झारखंडमध्येच आहे.
त्यानंतर पुढे पाहूया, फेसबुकने कोणत्या वर्षी व्हॉट्सॲपचे अधिग्रहण केले? व्हॉट्सॲपचे अधिग्रहण फेसबुकने कोणत्या वर्षी केले? 2014 मध्ये केले. ओके, फेसबुकने 2014 मध्ये 19 अब्ज किती? 19 अब्ज डॉलर्स, 19 अब्ज डॉलर्सला व्हॉट्सअपचं अधिग्रहण केलं होतं. व्हॉट्सअपची स्थापना कोणी केली होती? व्हॉट्सअपची स्थापना ब्रायन ॲक्ट आणि जॉन कॉम, ब्रायन ॲक्ट आणि जॉन कॉम यांनी केली होती, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया, खालीलपैकी कशाचे फूल एकलिंगी आहे? एकलिंगी फूल आहे पपईचं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पपई. पपईचे फूल एकलिंगी असते, म्हणजेच नर व स्त्री फुले वेगवेगळ्या झाडांवर असतात. सूर्यफूल, मोहरी आणि जास्वंद ही जी ऑप्शन मधले आहेत, सूर्यफूल, मोहरी आणि जास्वंद ही द्विलिंगी आहेत. ही द्विलिंगी फुले आहेत. नर व मादी अवयव एकाच फुलात असतात आणि पपईचे फूल जे आहे ते एकलिंगी आहे, म्हणजे नर व स्त्री फुले वेगवेगळ्या झाडांवर असतात. ओके, पहा, कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा आहे? पहा, स्वरूप बदलणे. स्वरूप बदलणे म्हणजे काय? तर मेटामॉर्फोसिस. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मेटामॉर्फोसिस. ओके, आता मेटामॉर्फोस म्हणजे काय? तर हा ग्रीक शब्द मेटा काय? मेटा म्हणजे बदल आणि प्लस मॉर्फ म्हणजे आकार. ओके, मेटा म्हणजे बदल आणि मॉर्फ म्हणजे आकार. तर या शब्दांपासून बनलेला आहे, म्हणजेच मेटामॉर्फोसिस म्हणजे स्वरूप बदलणे. ओके, आता ऑप्शन मध्ये देखील आपण पाहूया. पहा, ॲक्वास काय? तर ॲक्वा म्हणजे काय रे? ॲक्वा म्हणजे काय? तर ॲक्वा म्हणजे असतंय पाणी, बरोबर. मग हा लॅटिन शब्द आहे, ॲक्वा म्हणजे पाणी. ओके, त्यानंतर इग्निस म्हणजे काय? तर इग्निस म्हणजे असते आग. ओके, इग्निसचा अर्थ काय? तर आग. ओके, आणि सेडिमेंटेशन. पहा, सेडिमेंटेशन आपण पाहिलेले. सेडिमेंटेशन कधी असते? जे रासायनिक प्रक्रिया असतात, रासायनिक प्रक्रिया, त्याचा शेवट काय होतं? तर शेवट कसा होतो? गाळ साचून. ओके, गाळ साचतो, हे लक्षात ठेवा. सेडिमेंटेशन म्हणजे काय? तर याचा अर्थ गाळ साचणे, रासायनिक प्रक्रियेत एक शारीरिक स्थितीत बदल होतो याचा. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस पाटील भरती 2026 वर फोकस करून पोलीस पाटील भरतीसाठी आवश्यक असणारा विषय आहे सामान्य विज्ञान. आणि या सामान्य विज्ञान घटकावरील अति महत्वाचे सर्वच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेत. यामध्ये आपण भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान या घटकावरील सर्वच महत्वाचे प्रश्न डिटेलमध्ये अभ्यासलेले. हे सर्व PYQ आहेत, हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.